शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ओव्हरलोड वाहतुकी विरोधात अनेक तक्रारी येत असतात। श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर हद्दीतील भैरवनाथ नगर ते सुतगिरणी रस्त्यावरून नगरपालिकेच्या साठवण तलावातून एका ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या ओव्हरलोड करून वाहतूक करणारे 11 डबल मोटर वाहन निरीक्षक प्रवीण सर्जेराव यांच्या पथकाने पकडून त्यांच्या विरोधात नियमबाह्य वाहतूक प्रकरणी कारवाई केल्याची माहिती दिली। काय कारवाई करण्यात आली आहे आज? कशा पद्धतीने आजची कारवाई होती? आज दिनांक 6 मार्च रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार होणाऱ्या तक्रारीमुळे, ओव्हरलोड वाहनांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीमुळे श्रीरामपूर शहरामध्ये सूतगिरणी परिसरामध्ये आम्ही ओव्हरलोड वाहनांचे तपासणी करून 11 वाहनांवर कारवाई केलेली आहे। यानंतर सुद्धा याच प्रकारच्या कारवाई सुरू राहतील। ओव्हरलोड वाहनांच्या वारंवार तक्रारीमुळे श्रीरामपूर शहरामध्ये सूतगिरणी परिसरामध्ये त्यांनी ओव्हरलोड वाहनांची तपासणी करून 11 वाहनांवर कारवाई केलेली आहे। यानंतर सुद्धा याच प्रकारच्या कारवाई सुरू राहतील। महसूल विभाग देखील कारवाई करणार असल्याची माहिती कामगार तलाठी राजेश घोरपडे यांनी दिली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी वैष्णवी हजारे। R2ची कारवाई झाल्यानंतर आम्ही त्या संबंधित ड्रायव्हरांचा जबाब घेत आहोत। तो जबाब घेऊन तो रितसर अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवून अहवाल पाठवणार आहोत आणि R2ची कारवाई झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालय जे ठरवेल ती पुढे आम्ही कारवाई करणार आहोत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।